भातशेती कशी पिकते, त्यासाठी नेमके काय करावे लागते, हे मुलांना समजावून सांगणे हे भाषण नव्हते. हा एकतर्फी संवाद नव्हता. मुलांनी त्यांच्या शंका मोकळेपणाने विचाराव्यात हे त्यांना सुचविण्यात आले होते. शेतीसाठी कोणते खत वापरले जाते असा प्रश्न एका मुलाने विचारला होता. भात रोपाची वाढ जोमदारपणे व्हावी यासाठी युरिया वापरला जातो असे उत्तर देण्यात आले होते. युरिया वापरण्याने रोप जोमदारपणे वाढते. भाताच्या लोंबीला अधिक दाणे येतात. त्यामुळे अर्थात पीक अधिक मिळते. युरियाशिवाय अन्य काही खत वापरले जाते का असा प्रश्न मुलांनी विचारला नव्हता. वास्तवात जमिनीमध्ये 13 प्रकारचे सूक्ष्म घटक मायक्रोन्यूट्रियंट्स असतात. पिकासाठी ते सारे गरजेचे असतात. ते सारे वापरले जाण्यानेच पीक उत्तम येते. पण अर्थात जमिनीचा कस कमी होत जातो. त्याची नव्याने भरपाई करायला हवी. पण अनेक शेतकऱ्यांना त्याची माहितीच नाही. कृषी विद्यापीठातून या संदर्भात जे संशोधन होते ते शेतकऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोचवले जात नाही. परिणामी जमिनीचा कस कमी होत आहे. याचा परिणाम अखेर अन्नोत्पादनावर होणार आहे. कोकणात राब भाजण्याची पद्धत होती. त्यामुळे शेतासाठी आवश्यक असणारे अनेक घटक त्यातून मिळत असत. पूर्वी शेतकरी गुरे बाळगत असत. गुरांचे शेण, मूत्र, पालापाचोळ्यापासून झालेला कुसवा शेतीत मिसळला जात असे. सबसिडी मिळत असल्याने आता बऱ्याच शेतकऱ्यांनी छोटे ट्रॅक्टर्स घेतले आहेत. त्यामुळे नांगरटीसाठी बैल गरजेचे राहिले नाहीत. परिणामी गुरे बाळगण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाजारात किती हवे तेवढे दूध पिशवीतून विकत मिळत असते. ते भेसळीचे असते हे अनेकांना माहिती आहे. पण तरीही ते सहज उपलब्ध होत असल्याने दुधासाठी दुभती गाय ठेवण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. यामुळे शेतात शेण, मूत्र, पालापाचोळ्याचे खत पडत नाही. सामान्यपणे युरियाशिवाय दुसरे खत वापरले जात नाही. त्यामुळे अन्नोत्पादनात महत्त्वाची भूमिका करणारे अन्य 12 सूक्ष्म घटक जमिनीत मिसळले जात नाहीत. याचा परिणाम पिकावर होतो. उत्पादन घटत जाते. शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेते पाडून ठेवण्यात आली आहेत. शेती उजाड होऊ लागली आहे. अर्थात त्याची आणखी अन्य कारणे आहेत. ती समजून घ्यावीत. शेतीच्या चक्राविषयी अधिक जाणून घ्यावे. शेतमालाचे मूल्य शेतकऱ्याला द्यावे असे अनेकांना वाटत नाही. शेते उजाड होण्याचा आपल्या जीवनाशी संबंध आहे. शहरातून राहणाऱ्या कितीतरी माणसांना हे वास्तव माहीत नसते. हे समजून घेण्याची इच्छा नसते. हा विषय समजून घ्यावा, त्यावर अधिक विचार करावा असे फारसे कोणालाच वाटत नाही. आपला देश हा क्षेत्रफळाने खूप मोठा आहे. जगामध्ये तांदूळ उत्पादनात देशाचा क्रमांक पहिला आहे. आपण तांदूळ निर्यातही करतो. देशातील वाहतूक व्यवस्थाही उत्तम आहे. त्यामुळे कुठे ना कुठे पिकणारा तांदूळ बाजारात येत राहतो. त्यामुळे ग्राहकाला तांदूळाची चणचण भासत नाही. पण पुढेही हे असेच घडत राहील असे मानणे चुकीचे आहे. शिकणाऱ्या मुलांना याचे भान यायला हवे. त्यांच्या पालकांपर्यंतही हा विषय पोचायला हवा. नजीकच्या भविष्यात आपल्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे हा विचार शिकणाऱ्या मुलांपर्यंत पोचायला हवा. त्या संदर्भात ते काय करू शकतील तसे काही प्रयोग, संकल्पना त्यांच्यापर्यंत पोचवायला हव्यात. शिक्षण यंत्रणा हे धडे देण्यात कमी पडत आहे. समूह मन, चाकोरी बाहेरच्या एकत्र कुटुंबावर यावर अधिक विचार होईल. शहरातून राहणाऱ्या मुलांनी त्यांच्या शाळातून घराच्या गच्चीवर कोणते प्रयोग करावेत हे त्यांना सुचविण्यात येईल. मुलांनी हे काम पुरेशा गांभीर्याने करावे. यासाठी नेमके काय करायला हवे याबाबत आपल्याला वेगळे काही सुचत असेल तर ते कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद. आज पेरिले गोरे रंगा बसंतीची आज पेरिले ये गोरी गोरी आज पेरिले गोरी रंगा बसंती चिराज पेरिले गोरी
बसंती चिरा और तू राजा कोयलरी या के आज तेरी ले गोरी रंग बसंती चिरा